सुळे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतील ठरावाच्या आधारे एका महिलेला बियर शॉपीसाठी ना हरकत दाखला देण्यात आला होता। विरोधी गटाच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेत ज्या मासिक सभेच्या ठरावाच्या आधारे हा ठराव देण्यात आलाय त्यावेळी सभाच झाली नसल्याचं सांगितलंय। विरोधी सदस्यांनी संबंधित मासिक सभेचं प्रोसिडिंग ग्रामसेवकाकडे मागितल्यानंतर ग्रामसेवकांनी तब्बल वर्षभर मासिक सभेचं प्रोसिडिंगच लिहिलं नसल्याचं आढळून आलंय। मासिक सभा प्रोसिडिंगचा विषय चर्चेत असतानाच आता चक्क ग्रामसभेचं प्रोसिडिंग गायब झाल्याचं उघडकीला आल्यानं ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। 2008-9 या वर्षात तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत गावात बाटली आडवी करण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन दारूबंदीसाठी त्यावेळच्या दारू दुकानदारानं आपलं दुकान अन्यत्र हलवलं। परंतु दारूबंदीसाठी मतदान होण्या अगोदर त्यावेळच्या दारू दुकानदारानं आपलं दुकान बंद करून अन्यत्र हलवलं। त्यामुळे दारूबंदीचा विषय बारगळला। तीनला बायका आल्या गावसभेच्या, त्यानंतर बाबा ही मुलं व्यसनात होतील काय होतील यासाठी आम्ही त्या बायकांच्या हे वतीनं सगळ्यांच्या वतीनं आम्ही तो ठराव करून वरती पाटोला दारू दुकान बंद होण्यासाठी कायमचं। पण दारूबंदीसाठी पुढाकार घेतलेल्या गावात पुन्हा बियर शॉपीसाठी ना हरकत दाखला कसा दिला गेला हा विषय सध्या चर्चेत आला आणि लोकांना 2008-9 या वर्षात झालेल्या ग्रामसभेतील दारूबंदीच्या ठरावाची आठवण झाली। त्या संदर्भात विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच आणि ग्रामसेवकाकडे विचारणा करत दारूबंदी ठरावाची नक्कल मागितली। यावर ग्रामसेवक संदीप पाटोळे यांनी 2008-9चं ग्रामसभेचं प्रोसिडिंगच ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याचं सांगितलं। 2015 सालच्या शासकीय अभिलेख वर्गीकरणामध्ये 2008-9चं प्रोसिडिंग सापडत नसल्याचा उल्लेख करण्यात आल्याचं पाटोळे यांनी सांगितलंय। आता बियर शॉपीला ना हरकत दाखला देणारे सरपंच प्रकाश पाटील यांनी दारूबंदीचा ठराव झालेलं प्रोसिडिंगच सापडत नसल्यानं गावात दारूबंदी झालीय असं म्हणता येणार नाही असं सांगितलंय। ती जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत एकूण आता आपल्याला ती नोंदवही मिळालेली आहे ग्रामसभेची, त्यात एकूण 93 गावकऱ्यांचा समावेश आहे आणि तो कोरम पूर्ण नाही, त्यामुळे त्यावेळची सभा ही पूर्णतः झालेली नाही आणि विषय पण त्यात कुठलाही दारूबंदीचा किंवा ह्याचा झालेला नाही। त्याच्यामुळे तो ही विषय काय आपल्याला दारूबंदी झाली असं आपल्याला म्हणता येत नाही। ग्रामसेवकांनी वर्षभर मासिक सभेचं प्रोसिडिंग न लिहिणं, ज्या वर्षी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव झाला होता त्याच वर्षीचं प्रोसिडिंग गायब होणं या प्रकारांमुळे सुळे ग्रामपंचायतीचं प्रशासन किती दक्षपणे काम करतंय हे दिसून येतंय। नेमकं दारूबंदीच्या ठरावाशी संबंधित प्रोसिडिंगच गायब झाल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत असून याबद्दल पंचायत समिती तसंच जिल्हा परिषदेकडून काय कारवाई होणार का अशी विचारणा ग्रामस्थ करतायत। एकूणच सुळे ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंगला पाय फुटल्याची चर्चा सध्या जोरदारपणे सुरू आहे।